प्रायचित्त. अगं, सकाळचे 8 वाजत आले. सीमा, उठतेस का? आईने मला डबा करून दिला. सीमाचा नवरा रोहन तिच्याशी बोलत होता. सीमा तनतन करतच उठली. एक दिवस गेला म्हणून काय झालं? रोज मीच करते ना. सीमा रागानेच म्हणाली. मला तसं नव्हतं म्हणायचं सीमा. मी असंच बोललो. सीमाची चिडचिड सुरू झाली. रोहन रागानेच घराबाहेर पडला. बेडरूमचं दार जोरात ढकलून तोंडात पुटपुटतच म्हणाला, झाली हिची कटकट सुरू. असं म्हणत तो बाहेर पडला. काय बोलावं हिच्याशी समजतच नाही. सीमा उठली. रोजच्यासारखं आज काही कामे तिने केली नव्हती. सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारून ती निघून गेली. ती संध्याकाळी घरी आली. सासूबाईंनी विचारलं, सीमा, सांगितले पण नाहीस, बाहेर जाते, काही झालं आहे का तुला? सीमा नाही म्हणून बेडरूममध्ये निघून गेली. संध्याकाळी रोहन आला तरी सीमा रूममध्येच होती. संध्याकाळचा स्वयंपाकही आज सासूबाईंनी वैशालीताईंनीच केला होता. रोहन सीमाचं वागणं पाहत होता. त्यालाही तिचं वागणं खूप खटकत होतं. सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलवलं. सासरे वामनराव बाहेर गेले होते. सीमाने मात्र भूक लागली असं म्हणत सगळ्यांच्या आधीच जेवण करून रूममध्ये निघून गेली. रोहन रागातच रूममध्ये गेला. काय चाललंय तुझं? असं का वागतेस? सीमा म्हणाली. कसं वागते मी? मला समजेल का? अगं, तुला कळतंय का काय बोललीस तू? सून आहेस या घरची. तू असताना माझ्या आईला काम करायला लागतंय. अगं, तिचं वय झालंय. बीपी शुगरच्या तिच्या गोळ्या चालू आहेत आणि तिला तू कामाला लावतेस. या ठिकाणी जर तुझी आई असती तर? आई कुठून आली? तिच्याबद्दल काही बोलायचं नाही. मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. सीमा रागानेच बोलली. पुढे ती रागानेच म्हणाली, मला वेगळं राहायचंय. रोजचं हे काम करायचा कंटाळा आला आहे. कसलीही प्रायव्हसी नाही. एकटीवर खूप कामाचा भार येतो. मला नाही जमणार सगळ्यांचं करायला. आज आईने केलं तर लगेच दिसलं. रोज बायको करते ते नाही दिसत का? सीमाचा आवाज चढला होता. सीमाच्या सासूबाईंना बाहेर सर्व आवाज ऐकू येत होता. त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. नक्की सुनेच्या मनात काय चाललंय हेही समजत नव्हतं. तोपर्यंत वामनराव घरी आले होते. त्यांच्याही लक्षात ह्या सगळ्या गोष्टी आल्या. दोघांनी मिळून एक निर्णय घेतला. गावाला राहायला जायचं. सासूबाईंनी मात्र मुलाच्या प्रेमाने त्यांचं मन आणखीनच हळवं झालं होतं. हा निर्णय दोघांचा आता बदलणार नव्हता. सीमाही नेहमीप्रमाणे उठून तिच्या तोऱ्यातच होती. रोहनला रात्रभर झोप नव्हती. सीमाचे विचार पाहून तो मनातून खूप दुखावला गेला होता. आई वडिलांना एकटं या वयात कसं सोडू? स्वतःच्याच मनाला प्रश्न करत होता. आईच्या प्रेमाने रोहनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. ज्यांनी हाताच्या फोडासारखं जपलं त्यांना वेगळं करायचं, हेच विचार त्याला पटत नव्हते. बायकोची होणारी रोजची चिडचिड ही त्याला असह्य होत होती. सीमा किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती. कसला तरी आवाज झाला म्हणून तिने मागे पाहिले तर सासू सासरे हातात बॅग घेऊन चालले होते. वैशालीताईंनी रोहनला हाक मारली. रोहन डोळे पुसतच बाहेर आला. दोघांच्या हातात बॅग होती. त्याला आश्चर्य वाटलं. कुठे चाललात तुम्ही दोघं? रोहन म्हणाला. त्यावर वामनराव म्हणाले, अरे, आम्ही गावाला चाललोय राहिला. इथे बंद घरात करमत नाही. तुम्ही दोघं छान संसार करताय. आमची काही गरज नाही. आम्ही गावी राहतो, मोकळ्या हवेत जगतो, निरोगी राहतो, असे बोलत होते. बाबा, तुम्ही या वयात एकटे राहणार? मी नाही जाऊ देणार तुम्हाला. या वयात आमची खरी गरज आहे तुम्हाला, रोहन म्हणत होता. त्यावर वैशालीताई म्हणाल्या, नाही रोहन, इथं राहून जमणार नाही. मोकळ्या हवेत निरोगी आयुष्य जगू. तुम्ही दोघं चांगला संसार करा, आमची काळजी करू नका. रोहनच्या आईला खूप भरून आलं होतं. अश्रू दाबत दोघांनीही काढता पाय घेतला. सीमाच्या तोंडून एकही शब्द आला नाही सासू सासऱ्यांसाठी. बॅग उचलून त्यांनी गावचा रस्ता धरला. सीमा मनातून खिन्न झाली होती. नवऱ्याशी बोलायची तिची हिंमतच होत नव्हती. अपराधीपणाची भावना तिच्या मनात दाटून आली होती. दोघे गेल्यावर रोहन सीमाशी एका शब्दानेही बोलत नव्हता. काही दिवस रोहन खूप शांत शांत राहत होता. एका शब्दाने सीमाशी बोलत नव्हता. जेवणही बाहेरच करायचा. सीमाला उलट वाटायचं. भरलेलं गोकुळ हाताने उद्ध्वस्त केलं. याची खंत तिला मनातून सारखी वाटत होती. गावाला वैशालीताई आणि वामनराव एकटं राहून आतून खचले होते. रोहनच्या आईने तर अन्नत्याग केला होता. मुलगा डोळ्यासमोर असावा नेहमी असं त्यांना वाटत असे. एकुलता एक म्हणून त्याला जीवापाड प्रेम केलं. जेवण पोटात नसल्याने त्यांना शुगर आणि बीपीही वाढत होता. गावाला आल्यापासून वैशालीताईंचा रोजचाच दवाखाना सुरू झाला होता.
वामनराव बायकोला धीर देत होते. वैशालीताईंना मात्र मुलाच्या प्रेमाने अस्वस्थ वाटत होतं. वैशालीताईंचा आजार वाढत चालला होता. 1 महिना झाला तरी त्यांची प्रकृती सुधारण्याचं नाव घेत नव्हती. मुलाचं नाव तोंडात पुटपुटत होत्या. वामनरावांनी आज दिवसातून खूप वेळा कॉल करूनही रोहन कॉल घेत नव्हता. सीमाला कॉल करणार, पण तिला काही त्यांचं पडलंच नसल्याने त्यांनी तिला कॉल करायचं टाळलं. रोहन आज दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्याचं फोनकडे लक्षच गेलं नाही. फोन सायलेंटवर असल्याने वामनरावांचे कॉल त्याला समजलेच नव्हते. वामनरावांनी पुन्हा एकदा रात्रीच्या 9 वाजता कॉल केला. रोहन ड्रायव्हिंग करत असल्याने त्याने कॉल घ्यायचा टाळला. तो कॉल वैशालीताईंनी शेवटचं मुलाशी तोंड भरून बोलायचं असल्याने केला होता. त्या अखेरच्या घटका मोजत होत्या. रात्रीचे 10 वाजता रोहन घरी आला. फ्रेश होऊन जेवणासाठी बसला होता. इकडे सीमा जेवण गरम करून ताट वाढत होती. दारावरची कडी वाजल्याने रोहन दार उघडायला गेला तर दारात वैशालीताईंना पाहून त्याला आश्चर्यच वाटलं. आई, अगं एवढ्या उशिरा तू इथे? ये ना आतमध्ये. कॉल करून तरी सांगायचं, मी आलो असतो न्यायला. आणि बाबा कुठे आहेत? रोहन बोलत होता. हो, अरे श्वास तरी घे. किती प्रश्न विचारतोयस? तुलाच बघायला आले. तुझ्यासाठी जीव घुटमळत होता. आता मोकळे झाले. डोळे भरून पाहिलं तुला. तू नाही आलास म्हणून मीच आले भेटायला तुला. रोहन म्हणाला. थांब, तुला मी पाणी घेऊन आलो. तेवढ्यातच रोहनचा फोन वाजला. म्हणून रोहन फोनच्या दिशेने गेला. बघतो तर त्याच्या बाबांचाच कॉल होता. हॅलो बाबा, बोला ना. वामनराव गहिवरलेल्या आवाजात. रोहन, आई गेली रे तुझी. शेवटची इच्छा तिची तुला बघण्याची राहून गेली. बाबा, हे काय बोलताय? रोहन वेगाने हॉलमध्ये आला तर तिथे त्याची आई नव्हतीच. खरंच त्या शेवटच्या मुलाला पाहण्यासाठी आल्या होत्या. तो जागीच कोसळला आणि आईच्या आठवणीत त्याने एक मोठा हंबरडा फोडला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. लगेच गाडी काढून तो गावाला निघाला. डोळ्यातून अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. हाताच्या फोडासारख्या जपणाऱ्या आईला शेवटचं बघण्याचं सुखही तो देऊ शकला नाही. मी किती अभागी मुलगा असं म्हणून तो स्वतःलाच कोसत होता. भरलेल्या मनातील दुःखाने अखेर त्याने गाव गाठलं. वैशालीताई शेवटी स्वतःची अपुरी इच्छा ठेवून गेल्या. त्यांच्या फोटोसमोर उभं राहिलाही सीमाला अपराधीपणासारखं वाटत होतं. सीमा जेव्हा घरातून वेगळं होईल म्हणाली तेव्हा सासू सासरे गावाला गेले. तेव्हा काही दिवसातच देवाने तिच्या चुकीची तिला परतफेड केली. तेव्हाच तिच्या आईला घरातील सुनेने वृद्धाश्रमाची वाट दाखवली. बाबा नसल्याने एकटी आई कुठे जाणार म्हणून तिची आई लेकीच्या म्हणजे सीमाच्या घरी आल्या होत्या. तेव्हा रोहनने तिच्या घरच्यांना आणि त्यांच्या सुनेला चांगलंच खडसावून सुनावलं होतं. हे प्रकरण रोहनने तिथंच मिटवलं. एका आईची अवस्था मुलाशिवाय कशी होते हे सीमाला रोहनने दाखवून दिलं होतं. सीमालाही स्वतःची चूक समजली होती. तिने नवऱ्याचे पाय धरून माफी मागितली. पण आता वेळ निघून गेली होती. आई आणि मुलगा कायमचेच वेगळे झाले होते. गावाला वैशालीताईंचे सगळे 13 दिवसांचे विधी उरकले. पाहुणे आपापल्या घरी गेले. रोहनने बाबांना तुम्ही आमच्याबरोबर या असं सांगितलं. त्यांनी मात्र सरळ नकार दर्शवला. त्यांचा मात्र सीमाबद्दलचा राग जराही कमी झाला नव्हता. वैशालीताई आज जिवंत असत्या जर सीमा चांगली वागली असती तर. आज बायको सीमामुळेच अर्ध्यावर सोडून गेली हे त्यांना खूप खटकत होतं. वामनराव म्हणाले, तुम्ही जा, माझी काळजी करू नका, सुखी राहा. ते तोंड फिरून निघाले. डोळे पाण्याने डबडबले होते. एकट्याने आयुष्य कसं काढायचं हाच त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. अचानक मागून त्यांचे पाय सीमाने धरले. बाबा, मला माफ करा. माझी चूक झाली. माझी चूक माफी मागूनही भरून निघणार नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे बाबा. माझ्या चुकीची शिक्षा मला देवाने आधीच दिली आहे. तुम्ही जर आता आला नाही तर खूप मोठी शिक्षा मला मिळेल. बाबा, मुलीकडून चूक झाली म्हणून माफ करा. तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे झालेली पोकळी भरू शकत नाही. यापुढे माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. प्लीज मला एक संधी द्या बाबा. वामनराव म्हणाले, बाळा, माणूस चुकतो. पण त्याची चूक वेळेतच लक्षात आलेली कधी पण चांगली असते. आता वेळही निघून गेली. वैशालीने तुला माफ केले असते. तिच्याकडून तुला मी माफ करतो. पण माझ्याकडून तुला मी कधीच माफ करू शकत नाही. माझं आयुष्य कोणत्या मार्गावर आलं आणि आपल्या साथीदाराशिवाय जगणं या वयात खूप अवघड असतं. ते तुला समजणार नाही.
आयुष्यात शेवटी तिच्यासोबत घालवलेल्या आठवणीत मी गावाला घालवणार आहे. शहरात वैशालीशिवाय मन रमणार नाही माझं. त्यामुळे मी इथेच राहणार, हा माझा निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही दोघे जा. असं म्हणून वामनराव निघून गेले. भरल्या अंतःकरणाने दोघेही निघाले. रोहन निशब्द झाला होता. नाती जिवंतपणे सांभाळली जातात. नात्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ती भरकटली जातात. झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त करायलाही देव कधीकधी वेळ देत नाही. म्हणूनच वागताना नेहमी विचार करून वागले पाहिजे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.